नमस्कार, मी किशोरी आणि आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। बघा, ज्या महिलांना साडी नेसायला खूप आवडतं त्या महिलांकडे साडीचं सुद्धा खूप कलेक्शन असतं आणि ब्लाऊजचं सुद्धा खूप कलेक्शन असतं। पण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अगदी 300 ते 400 रुपयाची साधी साडी जरी आपण घेतली तर त्या साडीवरती 400 ते 500 रुपये ब्लाऊज शिवण्यासाठी आपले सहज जातात। त्यामध्ये जर महागातला ब्लाऊज स्टिच करायचा म्हटलं तर त्याची शिलाई ही वेगळीच असते, त्यामध्ये पॅटर्न्स जर करायचे असतील त्याची शिलाई वेगळीच। असे 500 ते 600 रुपये आपले ब्लाऊज स्टिच करण्यासाठी आरामात जातात। म्हणूनच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। या व्हिडिओमध्ये जे 5 ब्लाऊज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, हे 5 ब्लाऊज जर तुमच्याकडे असतील ना तर तुम्हाला दुसऱ्या साडीवरती ब्लाऊज स्टिच करायची बिलकुल गरज नाही, कारण हे 5 ब्लाऊज तुमच्या कुठल्याही साडीवरती अगदी आरामात जाणार आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये जे ब्लाऊजेस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते रेडीमेड ब्लाऊज असणार आहेत। विशेष म्हणजे हे ब्लाऊज खूप स्वस्त आहेत, 250 ते 300 पर्यंत हे ब्लाऊज तुम्हाला मीशोवरती मिळणार आहेत। सगळ्या ब्लाऊजच्या लिंक सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत, त्यामुळे तुम्ही ब्लाऊज विकत सुद्धा घेऊ शकता। तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फॉलो करत असाल, यूट्यूबवरती फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती आहे की मी साड्यांचे हॉल व्हिडिओ बनवते। त्यासाठी मला बऱ्याच साड्या चेंज कराव्या लागतात। प्रत्येक साडीवरती तर मी ब्लाऊज स्टिच करून नाही घेऊ शकत, पण हे 5 ब्लाऊज माझ्याकडे आहेत ना, मला कुठल्याही साडीवरती हे ब्लाऊज आरामात मॅच होतात। त्यामुळे मी तुम्हाला सांगते की हे 5 ब्लाऊज जर तुमच्याकडे असतील ना तुमचं काम होऊन जाणार आहे। तर जास्त बडबड न करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि ते 5 ब्लाऊज कोणते आहेत हे बघूया। नंबर 1, ब्लॅक कलरचा ब्लाऊज। तर आपल्या महिलांच्या कपाटामध्ये एक तरी ब्लॅक कलरचा ब्लाऊज असतो, कारण ब्लॅक कलरचा ब्लाऊज हा असा ब्लाऊज आहे की जवळपास सगळ्या कलर बरोबर छान मॅच होतो आणि तो ब्लाऊज आपण जवळपास सगळ्या साड्यांवरती वेअर करू शकतो। असाच सुंदर असा ब्लॅक कलरचा ब्लाऊज मी तुम्हाला दाखवणार आहे। रेडीमेड असा स्ट्रेचेबल ब्लाऊज आहे जो की ब्लॅक कलर मध्ये आहे। आता हा ब्लाऊज फक्त तुम्ही बघा, हा जो ब्लाऊज आहे ना तो क्रश फॅब्रिक मध्ये आहे आणि फुल्ली स्ट्रेचेबल आहे। तुम्ही बघू शकताय यामध्ये तुम्हाला मीशोवरती बऱ्याच साइजेस अवेलेबल आहे। त्याचा जो नेक आहे तो फी नेक आहे आणि नेक वरती सिक्वेन्सचं वर्क आहे। आता या स्लीव्ज मी तुम्हाला दाखवते। याच्या स्लीव्ज मला खूप आवडल्या, त्या स्लीव्ज येणार आहेत आणि स्लीव्जला या ठिकाणी छान असं ब्लॅक कलरचं नेट लावलेलं आहे आणि त्यावरती छान सिक्वेन्स गोल्डन कलरचे बसवलेले आहेत। हा ब्लाऊज मी तुम्हाला हायली रेकमेंड करेल, पार्टीवेअर साडीवरती असेल किंवा कोणत्याही काठपदर साडीवरती हा ब्लाऊज खूप सुंदर दिसतो। आता माझ्याकडे असलेला दुसरा जो ब्लाऊज आहे तो अशा प्रकारचा सिक्वेन्स वर्कवाला ब्लाऊज आहे। फुल सिक्वेन्स वर्क या ब्लाऊजवरती केलेला आहे। जर तुम्हाला एखाद्या साडीवरती पार्टीवेअर साडीवरती जर छान ब्लाऊज हवा असेल ना तर अशा प्रकारचा सिक्वेन्स वर्कवाला ब्लाऊज तुमच्याकडे असायलाच हवा। हा जो ब्लाऊज आहे तो सुद्धा मी मीशोवरून परचेस केलेला आहे आणि खूप स्वस्त आहे। मला वाटते 200 ते 300 रुपयापर्यंत हा ब्लाऊज तुम्हाला मीशोवरती मिळणार आहे। याला पुढच्या बाजूला पॅड सुद्धा येणार आहेत। मागच्या बाजूचा जो नेक आहे तो राऊंड नेक असणार आहे आणि पुढच्या बाजूचा जो नेक आहे ना तो स्वीट हार्ट नेकलाइन येणार आहे। हा ब्लाऊज मी खूप यूज केलेला आहे, पण खूप सुंदर हा ब्लाऊज वेअर केल्यानंतर दिसतो। तुम्ही बघू शकता असा ब्लाऊज मी टाकलाय तरी सुद्धा हा ब्लाऊज किती सुंदर दिसतोय। तर ब्लॅक कलरच्या ब्लाऊज कलेक्शन मधला नेक्स्ट जो ब्लाऊज आहे तो तुम्हाला मी हायली रेकमेंड करेल। हा ब्लाऊज फक्त 250 रुपयाला मी मीशोवरून परचेस केलेला आहे। खूप सुंदर ब्लाऊज आहे। या ब्लाऊज मध्ये मी 3 ते 4 कलर मागवलेले आहेत, सगळेच कलर खूप सुंदर आहेत। हा ब्लॅक कलरचा ब्लाऊज आहे, तुम्ही बघू शकताय। पहिलं तर याचा जो नेक आहे तो स्वीट हार्ट नेकलाइन आहे आणि याचा जो फिट आहे आणि स्टिचिंग क्वालिटी आहे ती जबरदस्त असणार आहे। पुढच्या बाजूला या ब्लाऊजला कप सुद्धा येणार आहेत। सिक्वेन्स वर्क फुल ब्लाऊज वरती केलेला आहे आणि या ब्लाऊजच्या ज्या शोल्डरच्या पट्ट्या आहेत त्या पूर्णपणे सिक्वेन्स वर्क मध्ये वेविंग काम त्यावरती केलेलं आहे। मागच्या बाजूला याला नॉट सुद्धा येणार आहे। या ब्लाऊजचा जो बॅक नेक आहे तो खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकताय। अशा प्रकारे मागच्या बाजूचा नेक येणार आहे, शिवाय टेसर्स लावलेले आहेत, त्याला सुद्धा सुंदर सिक्वेन्सचं वर्क येणार आहे। विशेष म्हणजे जर तुम्हाला स्लीवलेस ब्लाऊज घालायला आवडत नसेल ना तर यासोबत स्लीव सुद्धा अटॅच आलेले आहेत आणि स्लीव्ज वरती सुद्धा सिक्वेन्सचं वर्क येणार आहे। हा सुद्धा ब्लॅक कलरचा ब्लाऊज आहे ना तुमच्या काठपदर साडीवरती किंवा कोणत्याही पार्टीवेअर साडीवरती आरामात जातो, कारण हा ब्लाऊज यावरती सिक्वेन्सचं वर्क सुद्धा आहे आणि याचं जे फॅब्रिक आहे ते सिल्क मध्ये असल्यामुळे तुमच्या कोणत्याही काठपदर साडीवरती हा ब्लाऊज तुम्ही आरामात वेअर करू शकता। नंबर 2, गोल्डन कलरचा ब्लाऊज। आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या साडीमध्ये मग ती काठपदर असू दे, पार्टीवेअर असू दे, कुठल्याही साडीमध्ये गोल्डन कलर हा असतोच। मग त्यामध्ये सिक्वेन्सचं वर्क असू दे किंवा गोल्डन जरीचं वर्क असू दे किंवा गोल्डन थ्रेडचं वर्क असू दे, कुठल्याही साडीमध्ये गोल्डन कलर हा असतो। त्यामुळे गोल्डन कलरचा ब्लाऊज सुद्धा तुमच्याकडे असायलाच हवा आणि माझ्याकडे सुद्धा गोल्डन कलरच्या ब्लाऊजचं खूप छान कलेक्शन आहे। तर त्यामधला पहिला ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते। पहिला जो गोल्डन कलरचा ब्लाऊज आहे तो तुम्ही फक्त बघा। या ब्लाऊजचा जो पॅटर्न आहे ना तोच मला खूप आवडला। फुल सिक्वेन्स वर्क मध्ये ब्लाऊज आहे। पुढच्या बाजूचा जो नेक आहे तो फी नेक येणार आहे।
कप्स आलेले आहेत, पूर्ण गोल्डन कलर मध्ये ब्लाउज आहे आणि फुल ब्लाउज वर्क मध्ये येणार आहे। आता या ब्लाउजच्या मी तुम्हाला स्लीव्ज दाखवते। या स्लीव्ज पॅटर्न मुळे हा ब्लाउज मी परचेस केलेला आहे। आता फक्त तुम्ही स्लीव्ज बघा, सुंदर असे टेसल्स स्लीव्जला लावलेले आहेत आणि या स्लीव्ज मुळे हा ब्लाउज खूप सुंदर दिसतो। प्रकारचे टेसल्स येणार आहेत, बाजूने राऊंड नेक येणार आहे आणि हुक्स जे आहेत ते मागच्या बाजूला दिलेले आहेत। फुल वर्क मधला ब्लाउज आहे, शिवाय नॉट सुद्धा मागच्या बाजूला येणार आहे आणि नॉटला सुद्धा अशा प्रकारचे टेसल्स येणार आहेत। हा ब्लाउज जर आता अवेलेबल असेल तर याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच देणार आहे। शक्यतो हा ब्लाउज अवेलेबल असेल पण आउट ऑफ स्टॉक झाला तर याची लिंक मला देता नाही येणार। स्टॉक मध्ये असेल तर याची लिंक मी तुम्हाला नक्कीच देईल। खूप सुंदर गोल्डन कलरचा हा ब्लाउज आहे। गोल्डन कलरच्या ब्लाउज मधला दुसरा जो शेड आहे तो अशा प्रकारचा शेड माझ्याकडे आहे। हा ब्लाउज रेडीमेड ब्लाउज आहे पण इतका जबरदस्त हा ब्लाउज वेअर केल्यानंतर दिसतो। जर तुम्हाला साडीमध्ये ब्लाउज वेअर केल्यानंतर एकदम स्टायलिश लुक हवा असेल ना तर हा बोटनेकचा ब्लाउज तुमच्याकडे असायलाच हवा। इतका सुंदर ब्लाउज आहे। एक तर याचं फॅब्रिक हे सॉफ्ट सिल्क मध्ये आहे, कॉटन ब्लेंडेड सिल्क असाचे फॅब्रिक असणार आहे। तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट याचं फॅब्रिक आहे। मागच्या बाजूने याला फुल हुक्स येणार आहेत, वरून खालपर्यंत हुक्स येणार आहेत। ब्लाउजला पुढच्या बाजूने प्रिन्सेस कट दिलेला आहे, तुम्ही बघू शकताय। स्लीवलेस मध्ये ब्लाउज येणार आहे, बोटनेक मध्ये याचा नेक असणार आहे। ब्लाउजची प्राइस थोडीशी जास्त आहे, 650 ते 700 रुपयाला हा ब्लाउज मी Amazon वरून परचेस केलेला आहे। हा ब्लाउज मिशोवरती मिळणार नाही तर Amazon वरती हा ब्लाउज मी परचेस केलेला आहे। पण A1 क्वालिटीचा ब्लाउज आहे। जर तुम्हाला छान गोल्डन कलरचा सुंदर असा ब्लाउज हवा असेल ना तर हा ब्लाउज तुमच्याकडे असायलाच हवा। आता हा जो गोल्डन कलरचा शेड आहे तो जगातल्या कुठल्याही साडीवरती जाणार आहे, कारण हा जो गोल्डन शेड आहे तो कुठल्याही साडीवरती जातो, अजिबात मिसमॅच होत नाही। हा ब्लाउज मी तुम्हाला हायली रेकमेंड करील। हा गोल्डन कलर जर तुमच्याकडे असेल ना तर तुमचं काम होऊन जाणार आहे। एकतर हा ब्लाउज खूप जास्त स्वस्त आहे, 250 ते 200 रुपयापर्यंत हा ब्लाउज तुम्हाला मिशोवरती मिळणार आहे। स्लीवलेस मध्ये ब्लाउज आहे, याला स्लीव सुद्धा अटॅच येणार आहे। जर तुम्हाला बसून घ्यायचे असेल तर तुम्ही बसून घेऊ शकता। आहे तो डीप राऊंड नेक आहे आणि पुढच्या बाजूने सुद्धा असा डीप राऊंड नेक आहे, पसरट गळा आहे, त्यामुळे याचा लुक खूप सुंदर दिसतो। जवळपास सगळ्या साड्यांवरती हा ब्लाउज मी वेअर करत असते, सगळ्या साड्यांवरती आरामात जातो। त्याच्या ब्लाउज कलेक्शन मधला तिसरा जो ब्लाउज आहे तो म्हणजे मरून कलरचा ब्लाउज। आता मरून कलर हा एक असा कलर आहे, एक तर तो डीप कलर मध्ये येतो, डीप टोन मध्ये येतो आणि मरून कलरचा जो ब्लाउज आहे तो ग्रीन साडीवरती छान दिसतो, ब्लॅक साडीवरती छान दिसतो, पिंक साडीवरती छान दिसतो, गोल्डन कलरच्या साडीवरती छान दिसतो। म्हणजे बरेच असे साडीचे जे कलर्स आहेत त्याबरोबर मरून कलरचा ब्लाउज हा आरामात जातो। आता माझ्याकडे मरून कलर मध्ये 2 ते 3 कलर्स आहेत, 2 ते 3 पॅटर्न्स आहेत, ते मी तुम्हाला दाखवते। अशी जो ब्लॅक कलरचा पॅटर्न मी तुम्हाला दाखवला त्यामध्ये हा सुंदर असा मरून कलर मी परचेस केलेला आहे। त्याचा कलर फक्त तुम्ही बघा, डीप असा मरून कलर आहे, फुल वर्कवाला सिक्वेन्स वर्कवाला ब्लाउज आहे। मागच्या बाजूने नॉट्स येणार आहेत, पुढच्या बाजूने पॅड सुद्धा येणार आहेत। मागचा जो नेक आहे तो डीप स्क्वेअर नेक आहे। खूप सुंदर ब्लाउज आहे। यामध्ये मी अजून एक कलर घेतलेला आहे, ग्रीन कलर यामध्ये मी परचेस केलेला आहे, तो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवेलच। हा दुसरा मरून कलरचा ब्लाउज, हा जो ब्लाउज आहे तो प्लेन सिंपल सोबर आहे, जो की तुम्ही कुठल्याही साध्या साडीवरती वेअर करू शकता आणि छान अशा भारी साडीवरती सुद्धा वेअर करू शकता, कारण याचं जे फॅब्रिक आहे ते सिल्क मध्ये आहे आणि याचा कलर फक्त तुम्ही बघा, डीप असा मरुनिश ब्लॅक कलर आहे। डीप मध्ये मरून कलर असल्यामुळे हा ब्लाउज कुठल्याही साडीवरती जातो, भडक अजिबात दिसत नाही। हा सुद्धा ब्लाउज गोल्डन कलरच्या ब्लाउज सारखाच आहे, एकदम परफेक्टली फिटिंग मध्ये येतो। त्या बाजूचा जो नेक आहे ना तो राऊंड नेक आहे, डीप राऊंड नेक आहे आणि मागच्या बाजूने सुद्धा डीप राऊंड नेक येणार आहे आणि या ब्लाउजला कप्स येणार आहे। पुढच्या बाजूने प्रिन्सेस कट आहे। यामध्ये मी 32 साईज मागवलेली आहे। या ब्लाउजला नॉट्स आलेले नाहीयेत, त्यामुळे थोडंसं खांद्यांमधून हा ब्लाउज उतरतो, पण याला तुम्ही नॉट बसून घेऊ शकता। आणखी एक माझ्याकडे हा ब्लाउज आहे जो की स्ट्रेचेबल आहे। हा ब्लाउज सुद्धा तुम्ही नक्की बाय करा, यामध्ये कलर्स ऑप्शन सुद्धा आहेत। असे जे ब्लाउजेस असतात ना ते एकतर तुमची तब्येत जास्त जरी झाली, कमी जरी झाली तरी सुद्धा आरामात बसतात आणि सिक्वेन्स वर्क असल्यामुळे सगळ्या साडीवरती जातात। यामधला ब्लॅक कलर सुद्धा मला परचेस करायचा आहे, तो सुद्धा मी लवकरच घेईल। पण हा मरून कलर तुम्ही बघा, वेल्वेट मध्ये ब्लाउज आहे आणि पूर्ण ब्लाउज वरती सिक्वेन्स वर्क आहे। शॉर्ट मध्ये स्लीव्ज येणार आहेत आणि पुढच्या बाजूचा नेक राऊंड नेक आहे, मागच्या बाजूने सुद्धा राऊंड नेक येणार आहे। याला कफ्स अटॅच आलेले नाहीयेत, तर स्ट्रेचेबल ब्लाउज असल्यामुळे वेअर केल्यानंतर हा ब्लाउज खूप कम्फर्टेबल वाटतो आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतो। स्पेशली रात्रीच्या वेळी हा ब्लाउज तुम्ही वेअर करा, तुमचा लुक हा खूप सुंदर दिसणार आहे। नेक्स्ट जो ब्लाउज आहे तो म्हणजे ग्रीन कलरचा ब्लाउज। आता ब्लॅक कलर प्रमाणेच ग्रीन कलरचा ब्लाउज सुद्धा आपल्या सगळ्यांच्या कपाटामध्ये असतोच असतो, कारण ग्रीन कलर हा असा कलर आहे जो काठपदर साडीमध्ये सुद्धा आपण खूप वेअर करतो आणि सिंपल साध्या साडीमध्ये सुद्धा आपण खूप जास्त वेअर
करतो, त्यामुळे ग्रीन कलरचे ब्लाऊज तुमच्याकडे असायलाच हवेत. आता माझ्याकडे सुद्धा ग्रीन कलर मध्ये 4 ऑप्शन्स आहेत, ते मी तुम्हाला दाखवते. तो अशा प्रकारचा ब्लाऊज आहे. या ब्लाऊजचा पॅटर्न मला खूप आवडला. हा ब्लाऊज मी मिशोवरून खूप दिवसांपूर्वी घेतलेला. आता हा ब्लाऊज स्टॉक मध्ये असेल असं मला वाटत नाही, पण खूप सुंदर ब्लाऊज आहे. तुम्ही बघा, स्वीट हार्ट नेकलाईन मध्ये ब्लाऊज आहे आणि याच्या स्लीव्ह ज्या आहेत त्याच्यामध्ये पूर्ण इथे नेट येणार आहे, त्यामुळे या ब्लाऊजला लुक खूप सुंदर येतोय. आणि पूर्ण ब्लाऊज वरती सिक्वेन्स वर्क येणार आहे. रेडीमेड ब्लाऊज असणार आहे. स्लीव्ह सुद्धा खूप सुंदर आहेत आणि हे जे सिक्वेन्स आहेत ते मल्टी कलर मध्ये आहेत, तुम्ही बघू शकताय. त्यामुळे सगळ्या साड्यांवरती हा ब्लाऊज खूप छान दिसणार आहे. या ब्लाऊजला कप सुद्धा अटॅच येणार आहेत. यामध्ये सगळ्या साइजेस मिशोवरती अवेलेबल आहेत, पण हा ब्लाऊज सध्या आउट ऑफ स्टॉक आहे. जर स्टॉक मध्ये असेल तर याची लिंक मी तुम्हाला नक्कीच देईल. कलरच्या ब्लाऊज मध्ये हा अशा प्रकारचा ब्लाऊज आहे. हा जो ब्लाऊज आहे खूप सुंदर आहे, खूप जास्त कम्फर्टेबल आहे आणि विशेष म्हणजे खूप स्वस्त आहे. 150च्या आतमध्ये हा ब्लाऊज तुम्हाला मिशोवरती मिळणार आहे. जर तुम्ही डेली साडी नेसत असाल ना, तर अशा प्रकारचे कलर मधले ब्लाऊज तुम्ही घेऊन ठेवा. तुम्हाला दुसरा ब्लाऊज स्टिच करायची गरजच लागणार नाही. इतका सुंदर हा ब्लाऊज वेअर केल्यानंतर वाटतो आणि विशेष म्हणजे कम्फर्टेबल याचं फॅब्रिक आहे, ब्रिदेबल आहे. सुंदर असा ग्रीन कलर मध्ये ब्लाऊज आहे. तुम्ही बघितलं, जो मगाशी जो ग्रीन कलर दाखवला तो थोडासा डीप टोन मध्ये होता. हा जो कलर आहे तो थोडासा फेंट मध्ये ग्रीन कलर आहे, त्यामुळे हा शेड मी परचेस केलेला आहे. फुल्ली स्ट्रेचेबल ब्लाऊज आहे, तुम्ही बघू शकताय. स्ट्रेचेबल ब्लाऊज आहे. यामध्ये सगळ्या साइजेस मिशोवरती अवेलेबल आहेत. सगळे कलर्स ऑप्शन्स मिशोवरती अवेलेबल आहेत. जो कलर आवडतोय तो तुम्ही घेऊ शकता. हा प्लेन ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे, जो की डीप टोन मध्ये नाहीये. आता जो ग्रीन कलर दाखवला तशाच प्रकारच्या शेड मध्ये हा ब्लाऊज आहे. ग्रीन कलर मध्ये असणार आहे. प्लेन ब्लाऊज आहे. अशा प्रकारचे जे ब्लाउजेस असतात ना, ते एकदम फिटिंग मध्ये बसतात आणि वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसतात, शिवाय स्वस्त असतात. तर हा सुद्धा ब्लाऊज मी ऑनलाईनच परचेस केलेला आहे, मिशोवरून परचेस केलेला आहे. हा ग्रीन कलर आहे. सिक्वेन्स वर्क मध्ये ब्लाऊज आहे. तुम्हाला मी आधीच सांगितलं की यामध्ये मी 3 ते 4 कलर घेतलेले आहेत. मला हा पॅटर्न खूप आवडला आणि खरंच ट्रस्ट मी, हा खूप सुंदर ब्लाऊज वेअर केल्यानंतर दिसतो. हा ग्रीन कलर सुद्धा मी तर ग्रीन कलर मध्येच हा जो ब्लाऊज आहे, हा जो ब्लाऊजचा कलर आहे ना, तो तुम्ही नक्की तुमच्याकडे ठेवा. बघा, या ब्लाऊजचं जे फॅब्रिक आहे ना, ते सॉफ्ट सिल्क आहे. अशा प्रकारच्या फॅब्रिकचे ब्लाऊज खूप सुंदर दिसतात. तुम्हाला मी जवळून ब्लाऊजचं फॅब्रिक दाखवते. तर हा जो ब्लाऊज आहे, हा ब्लाऊज पीस मी मार्केटमधून घेतलेला आणि त्याचा ब्लाऊज स्टिच करून घेतलेला. तर यामध्ये मी 2 कलर घेतलेले, हा एक कलर आणि रेड एक कलर, 2 कलर यामध्ये मी परचेस केलेले. पण हा जो ब्लाऊज आहे, हे जे फॅब्रिक आहे ना, ते खूप रिच दिसतं. मला बऱ्याच जणींनी विचारले की ताई, हा जो ब्लाऊज पीस आहे तो तू कुठून घेतलास? तर मी मार्केटमधून घेतलेला आहे. व्हिडिओमध्ये दिसतच असेल. अशा फॅब्रिकचे ब्लाऊज खूप सुंदर दिसतात. अशा प्रकारच्या डीप ग्रीन कलर मध्ये हा ब्लाऊज मी परचेस केलेला आहे. हा ब्लाऊज मी स्टिच करून घेतलेला आहे. प्रॉपर स्टिच केलेला ब्लाऊज आहे आणि वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसतो. हा जो ब्लाऊज आहे तो सिंपल सोबर मी स्टिच करून घेतलेला आहे. मागच्या बाजूने याचा राऊंड नेक येणार आहे आणि पुढच्या बाजूने स्वीट हार्ट नेकलाईन आहे आणि याला मी नॉट बसवून घेतलेले आहेत. मला बऱ्याच जणी म्हणतात की ताई, तुझे ब्लाऊज खूप छान असतात, खूप छान स्टिच करून घेतेस. तर मी काय करते, मी ब्लाऊजला कप्स कंपल्सरी बसवते. कप्स बसवल्यामुळे काय होतं, आपले जे इनर वेअर्स असतात म्हणजे ब्रा असते किंवा ब्राची जी स्ट्रीप असते ना, ती विजिबल अजिबात होत नाही. आणि कप्स बसवल्यामुळे आपल्या साडीचा लुक आणि आपल्या ब्लाऊजचा लुक खूप सुंदर दिसतो. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेल की जेवढे सिंपल सोबर ब्लाऊजच्या डिझाईन ठेवता येतील तेवढ्या सिंपल सोबर ठेवा. जेवढे सिंपल ब्लाऊज असतील तेवढे वेअर केल्यानंतर सुंदर दिसतात आणि डिसेंट दिसतात. तुम्ही सुद्धा अशा प्रकारचं फॅब्रिक घेऊन ब्लाऊज स्टिच करून घेऊ शकता. आता हा ब्लाऊज मी तुम्हाला कशासाठी दाखवला की तुम्हाला सुद्धा ब्लाऊजचं फॅब्रिक घेताना थोडीशी आयडिया येईल की कशा प्रकारच्या ब्लाऊजचं फॅब्रिक आपण सिलेक्ट केलं पाहिजे. खूप सुंदर फॅब्रिक आहे. आता यामधलाच रेड कलर मी तुम्हाला दाखवते. फॅब्रिक सेम येणार आहे. हा ग्रीन कलर आणि हा रेड कलर खूप छान फॅब्रिक आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या फॅब्रिक मध्ये तुम्ही ब्लाऊज स्टिच करून घेऊ शकता. आणखी एक रेड कलरचा ब्लाऊज आहे जो की एकदम छान हेवी मध्ये येणार आहे. हा ब्लाऊज मी एकदाही वेअर केला नाही, कारण माझ्या कुठल्या साडीवरती हा ब्लाऊज मॅच झाला नाही. कारण बऱ्याच वेळा काय होतं, ज्या ब्लाऊज वरती वर्क असतं त्या वर्कमुळे साडीला ब्लाऊज मॅच होत नाही. तर हा ब्लाऊज जसा मी आणलाय तसा अजिबात वेअर केलेला नाहीये, पण ब्लाऊज खूप छान आहे. जर तुमच्या साडी बरोबर मॅच होत असेल तर तुम्ही घेऊ शकता. हे होते सगळ्या साडीवरती जाणारे 5 ब्लाऊज. हे जे सगळे ब्लाऊज आहेत याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. एखादा ब्लाऊज जर आउट ऑफ स्टॉक झालेला असेल तर त्याची लिंक तुम्हाला मला देता येणार नाही, पण जेवढ्या काही ब्लाऊजच्या लिंक असतील ना, त्या सगळ्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच देणार आहे. तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढच्या वेळी त्या विषयावरती नक्कीच मी व्हिडिओ घेऊन येईल. आज पुरते एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह. तोपर्यंत बाय बाय, कीप वॉचिंग.